सगळ्या कामवाल्या बायका कुठे मिळत काय माहिती, सगळे काम मलाच करावे लागतात. माझ्या रक्ताची राखण करतोय. तुमच्या भरोशावर राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. अरे चिटकुबा, तू तू तुझ्या रक्ताची मी व्यवस्थित काळजी घेतेय. तू नको काळजी करूस, तू विश्वास ठेव ना माझ्यावर. अटक मटक सटक विश्वास ठेव म्हणे. काळजी घेते, काही गरज नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवला ना म्हणून ही वेळ आली आहे, नाहीतर एव्हाना मी अंधार युगाचा राजा झालो असतो. असो, माझ्या यातल्या रक्ताच्या एका थेंबाचा वापर करण्याची वेळ आली आहे. अच्छा, हो का? तुला तो देवळातला साधू बाबा माहितीये? महादेव बाबा? हो माहितीये. शिव आणि शक्तीच्या खूप जवळचा माणूस आहे तो. दोघेही त्याच्या तालावर नसतात. खूप विश्वास आहे त्या दोघांचा त्याच्यावर. हो, हे सगळं माहितीये मला. त्याचं काय पुढे? त्याच्या शरीरात माझ्या रक्ताचा एक थेंब गेला पाहिजे. अरे काय बोलतेस तू? त्याच्या शरीरात तुझ्या रक्ताचा एक थेंब? चिटकुबा, तुला आठवतंय ना गणपती आगमनाच्या दिवशी काय झालं होतं ते? त्या शिवाने त्याचे मायावी रूप ओळखलं होतं. टिळा लावताच त्या बाबाची राख रांगोळी झाली होती. कसं हे करणार आहात? आता असं काही होणार नाही. त्या मायावी बाबात चिटकुबाचा अंश नव्हता. ती फक्त स्फटिकाची एक प्रतिकृती होती. पण आता असं काही घडणार नाही. त्या देवळातल्या बाबाच्या शरीरात माझ्या रक्ताचा अंश गेलाच पाहिजे, नाहीतर तो बाबा माझं जगणं मुश्किल करेल. तुझं हे काम कोण करणार आहे? अर्थात अरे मी चिटकुबा, अरे मला कसं, म्हणजे कसं करू? मी जमणार आहे का मला करायला हे? जमवावं लागेल. जर तू हे काम नाही केलंस ना तर माझा सर्वनाश होईलच. पण तुमचाही विनाश अटळ आहे. पण चिटकुबा, हे मी काम कसं काय करू मला सांग बरं. त्या बाबाने मला हे काम करताना बघितलं तर? एक तर तो बाबा अंतर्यामी आहे. त्याला डोळे बंद करून सुद्धा कळतं त्याच्या आजूबाजूला काय घडतंय ते. आणि हे काम करताना मला चुकून पाहिलं तर, कळलं तर मी काय करू? मूर्खबाई, असं काही होणार नाही. काळजी करू नकोस, निश्चिंत राहा. जर त्या बाबाला कळलं तरी 5 घटिकेच्या नंतरच त्याला काही आठवणार नाही. त्यामुळे तुला जे काम करायचं आहे ना ते 5 घटिकेच्या आत करावं लागणार आहे. आता नकार घंटा वाजवू नकोस. सोपवलेलं काम पार पाड. जगायचं असेल ना तर जोखीम घ्यावीच लागेल. हा अबीर तो बाबा जिकडे कुठे असेल ना तिथून 50 पावलावर हा अबीर पसरवून ठेवायचा. जर तू त्याच्यापर्यंत पोहोचलीस आणि त्याने तुला पाहिलं तरी काळजी करू नकोस. 5 घटिकेच्या नंतर काय घडलं होतं हे तो विसरून जाईल. आणखी एक, तू जर होम हवन करत असेल तर काय करायचं तेही सांगतो. कळलं? आता लाग कामाला. घे. अटक मटक सटक. हा चिटकुबा माझी रोज एक नवीन परीक्षा घेतो.
काय करणार? स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर जोखीम घेऊन काम पूर्ण करावंच लागेल मला. शक्ती, कसला विचार करते एवढा? शिवा, आपल्याला महादेव बाबांनी अष्टमीला 9 कुमारिकांचं पूजन करायला सांगितलं, पण पहिले 6-7 दिवस काय करायचं ते सांगितलंच नाही. म्हणजे शिवा, अरे आपण अष्टमीला तर कुमारिकांचं पूजन करूच, पण सुरुवातीचे 6-7 दिवस आपण चेटकोबाला शोधायचंच नाही का? शिवा, आपल्याला पडलेलं स्वप्न आठव. त्या स्वप्नात ह्या 9 दिवसांमध्ये त्या चेटकोबाची शक्ती क्षीण झाली होती. तो दुबळा झाला होता. म्हणजे ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्येच आपण त्याला शोधून त्याचा वध करायला हवाय ना. पण मग वध करायचं असेल तर शक्ती त्याचा फक्तच आपल्याला माहिती आहे, त्याला शोधायचं कुठे? ते कदाचित आपल्याला महादेव बाबा सांगू शकते. आपण त्यांनाच विचारूया आणि आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा तेच सांगतील. पण ते महादेव बाबा तर गेले निघून. ते फार लांब गेले नसते. मी ना त्यांना पाण्याच्या कुंडाकडे जाताना बघितलं. सर, कोरोना, अरे कोरोना, किती वेळची हाका मारते मी तुला. कुठे आहेस? लवकर ये खाली. कोरोना, कोरोना कुठे आहेस? लवकर ये. काय झालं या बाईला? बोंबले नाही. अरे याचा कुठून हात आहे? कुठे उलट लावतास तू? वहिनी बस उलटलं नव्हतं. मी नुकताच पालता झालो, तो पालता होऊन झोपलो होतो. इतका तुम्ही आवाज होता. ए झोपू नको, इकडे काम आहे, काम आहे. उठ उठ उठ. हे बघ, आपल्याला काम करायला जायचंय, लवकर. वहिनी बस, हे काय? तुम्हाला काय झालं का? म्हणजे मलेरिया झालंय, डेंग्यू झालाय, फीट येते, ताप येतोय, काय होते तुम्हाला? तुम्ही ब्लड टेस्ट केलं, तुम्हाला नक्की काहीतरी झालंय वहिनी बस. मला काही झालेलं नाहीये. वा वा वा. आणि ना काही होईल, कळलं? हे चेटकुबाचं रक्त जे मी डब्बीत घेतले, त्याने आपल्याला एक काम सांगितले, ते करायला जायचं आपल्याला. चल लवकर. बस. हे बघा, तुम्हाला तुमच्या जीवाशी खेळायचंय ना, जितकं खेळायचंय तितकं खेळा. मला याच्यात होऊ नका. कमी निघालो. हे बा चेटकोबा, बोला, काय काम करायचंय? बावळट, नीट सांगते ते ऐका आता. हा, शहाणपणा करू नको जास्त. तुला माहितीये ना, शिवा आणि शक्ती ज्या बुवाला म्हणतात, तो बुवा माहितीये ना तुला? हा, त्या बुवाच्या शरीरात हिच्या रक्ताचा एक थेंब टाकायचंय. काय म्हणताय? त्याच्या रक्तात थेंब टाकायचंय? तो साधू बुवा येऊन बोलेल, या 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 मला सुई टोचा आणि माझं रक्त घेऊन जाओ. वहिनी बॉस, तुम्ही काय डोक्यावर पडलं काय? तो साधू आहे ना, अंतर्यामी. आपण जर सुई टोचायला गेलो ना, तर आपल्याला टोचन देऊन तो वरती यमाकडे पाठवेल आपल्याला. नाही, असं काही एक होणार नाहीये, कारण का चेटकुबाने मला त्यावर सुद्धा एक उपाय दिलेला आहे. कळलं तुला? त्याचे उपाय तू नको ना वेळ वाया घालू. चल ना, चल. ही बाई ना एक दिवस माझा बळी घेणार आहे. तू काय बोललास? बा चेटकोबा. महादेव बाबा, तुम्ही अजून इथेच, म्हणजे मनात अजूनही प्रश्नांचं काऊर आहेच, बरोबर ना? हो बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. ऍक्च्युली मला आणि शिवाला काल रात्री एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तो चेटकोबा त्या 9 देवींना खूप घाबरत होता. त्यांना घाबरून तो पळत होता. त्याची अवस्था खूपच दयनीय झाली होती.
म्हणजे बाबा त्या स्वप्नाचा अर्थ आम्हाला कळला तर नाही, पण आम्ही असा अर्थ काढला की या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये त्या चेटकोबाचा वध करायचा आहे. बरोबर अर्थ काढला काय? मुलांना तुमच्यात साक्षात देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाचा अंश आहे आणि तुम्ही तो सिद्ध देखील केलाय. तुम्हाला लागलेला अर्थ अगदी बरोबर आहे. या 9 दिवसात तुम्हाला चेटकोबाचा वध करायचा आहे. पण बाबा त्या चेटकोबाला त्यासाठी शोधायचा कुठे? नाही म्हणजे एकतर आम्ही तरी त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, ना तर तो तरी आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जर त्याचा पत्ताच माहीत नसेल तर आम्ही वध कसा करणार त्याचा? तर चेटकोबाचा ठाव ठिकाणा जाणून घेण्यासाठी आपल्याला एक विधी करावा लागेल. विधी? कुठला विधी? बाबा तुम्ही मला सांगा कुठला विधी येते. कितीही कठीण विधी असला तरी तो पूर्ण करायला तयार आहे. जीवाची बाजी लावेल पण मी तो विधी पूर्ण करेल. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. ही आहे विधीची पद्धत. तुम्हाला दोघांनाही मी आता सध्या राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती आहे का? नाही. नदीच्या काठावर असलेल्या जुन्या मारुती मंदिराच्या पाठी. ठीक दुपारी 12:30 वाजता तिथे पोहोचा. इथेच आपण विधी करूया. हो. पुजे येते यांची. हे लोक तर चेटकोबाला संपवण्याचं प्लॅनिंग करतात. अरे बापरे, त्यांनी विधी करून चेटकोबाचा पत्ता मिळवला तर? वहिनी बॉस, वहिनी बॉस, म्हणजे शिव आणि शक्ती मिळून चेटकोबाला मारणार. ओ माय बॅड लक. आता काय करायचं वहिनी बॉस? नाही नाही, काहीही करून तो विधी होण्याच्या आत त्या बाबाला आपल्याला गाठलं पाहिजे. अरे चेटकोबाचं रक्त त्याच्या शरीरात सोडलं पाहिजे. चल करू ना, चल चल. वहिनी बॉस, मी काय म्हणतो, इकडे जरा जास्तच वर्दळ दिसते. ती रक्त असणारी सुई ह्याला कशी टोचणार? तू जरा पॅनिक होऊ नकोस, थांब जरा. आपण आपलं काम करू. निर्जन स्थळी आपण त्याला गाठवू आणि आपण आपलं काम फत्ते करू. कळलं तुला? चल चल लवकर चल.
वहिनी बॉस त्याला संशय तर आला नसेल ना? हे बघ, संशय आला जरी असला ना, पण आपल्याला आपलं काम फत्ते करायचं, दे लवकर. वहिनी बॉस गायब झाला, कुठे गेला? हा बुवा कुठे गायब झाला? वहिनी बॉस त्यानं आपल्याला बघितलं तर नसेल ना? नाही नाही, त्याने आपल्याला पाहिलं नसेल कदाचित, पण हा त्याला चाहूल लागली असेल की त्याचा कोणतरी पाठलाग करते म्हणून, आणि म्हणूनच गायब झाला असेल. वहिनी बॉस तुम्ही ना एक काम करा, तुम्ही मला पण गायब करून टाका, म्हणजे तो पण गायब आणि मी पण गायब, आम्ही दोघांना गायब गायब होऊन शोधू शकतो ना. कशी वाटली तुम्हाला आयडिया? सॉरी. मगाशी तो बुवा त्या शिवाळी शक्तीला काहीतरी सांगत होता, मला नीट ऐकू नाही आलं. ठीक आहे, हरकत नाही. आता शिवा आणि शक्तीच आपल्याला त्या बाबापर्यंत पोहोचवू शकतात. चल, हात पकड माझा. कुठं कुठं नेतायत, काय करायला लावतायत. सावकाश मला सुई लावा. एक, 2, 3, 4. 5 नारळ. 5 नारळ. हा. 100 विड्याची पानं. 100 विडे. हा. नंतर फुलं. हार, सुट्टी फुलं आहेत आहे ना. हळद कुंकू. हा, हळद कुंकू. कातरलेल्या सुपाऱ्या. हा, बरोबर आहे ना सगळं? हा. केलंच चेक एकदा? हा, सगळं हे काय मार्क केलं आपण. हा. मग शक्ती, मी काय म्हणते, हा जो काही विधी असतो तो केलास तर तो चेटकोबाचा पत्ता नक्की सापडेल ना? अम्मा, महादेव बाबांनी सांगितलं म्हटल्यावर त्यांच्या शब्दावर तर विश्वास ठेवावाच लागेल ना. पण मी काय म्हणतो शिवा, समजा चेटकोबाचा पत्ता समजला तर मग पुढे काय? पुढे काय ते खरंच आम्हालाही माहिती नाही, पण सध्या त्या चेटकोबाचा ठाव ठिकाणा लागणं गरजेचं आहे. एकदा का त्याचा पत्ता मिळाला ना की मग पुढचा मार्ग शोधता येईल.
शिवा चल, आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. महादेव बाबांनी आपल्याला 12:30 वाजता त्या ठिकाणी बोलवलंय. वेळेत पोहोचलं पाहिजे. चल. शक्ती, शिवा, काळजी घ्या. हो अम्मा. सावकाश जा. हो, येतो आम्ही. बहिणी बस, हे दोघं त्या बुवाकडे विधी करायला जातात ते मान्य आहे, पण ॲज अ होतकरून येतं म्हणून माझ्या ना डोक्यात एक शंका आली. ह्या दोघांनी जर आपल्याला बघितलं, आपल्यावर संशय घेतला, तर आपला प्लॅन फेल तर नाही ना होणार? तुला कमी वेडी वाटले का रे? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला कळल्यात असं वाटतं तुला? माझ्याकडे प्लॅन दुसरा रेडी आहे. प्लॅन? तुला एक काम करायचंय. बहिणी बस, हे बघा, मी आधीच सांगतो, मला बळीचा बकरा बनवायचा नाही, सांगून ठेवतोय. ए, बळीचा बकरा वगैरे बनवत नाहीये. तुला काही जीव द्यायला सांगत नाहीये मी. जीव देण्यासारखंच आहे. त्या शिवाने जर मला बघितलं ना, तर ढेकणासारखं असं चिरडून टाकेल. गप्प बस, असं काही होणार नाही. तुला फक्त एक कॉल करायचे. कोणाला? शिवालाच. माझ्या नंबरवरून? तुझ्या नंबरवर नाही करायचं, एवढं कळतं मला. आपल्याकडे ते स्पेशल कार्ड्स असतात ना, त्याच्यावरनं आपण बाकीचे सगळे कामं करतो. त्यापैकी एक घ्यायचा आणि त्या नंबरवरनं कॉल करायचं. कळलं? ते तर आपल्याकडे तयारच असतं वहिनी बस. आता फोन कॉलवरून काय बोलायचंय ना, हे नीट ऐक जरा. कळलं तुला नीट? तुमचं काम झालं म्हणून समजा. नेहमीसारखी माती खाऊ नको म्हणजे झालं. असं काय नाही होणार.